नमस्कार. SK मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता 3,000 रुपये, नवीन शासन निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत आणि KYC प्रक्रियेबद्दल एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेच्या वस्तुस्थितीबद्दल अचूक माहिती देऊन लाभार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन केले आहे. बघा तर मंडळी, महिला व बालविकास मंत्र्याचे स्पष्टीकरण, अफवांवर विश्वास ठेवू नका या संदर्भात आपण सविस्तर बघूया. काही प्रसार माध्यमात प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली बातम्या प्रसारित होत होत्या. या बातम्यांबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. काही प्रसार माध्यमावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्यांखाली आलेल्या या बातम्या निराधार, पूर्णपणे चुकीच्या आहेत. सर्व लाभार्थी अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बघा तर मंडळी, KYCची मुदत वाढली. 31 डिसेंबरपर्यंतची अंतिम संधी या संदर्भात आपण सविस्तर बघूया. योजनेत संपूर्ण पारदर्शकता यावी आणि पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळत राहावा यासाठी महिला व बालविकास विभागाकडून KYCची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मुदतवाढ KYC करण्याची मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व लाभार्थी भगिनींनी या मुदतीत KYC प्रक्रिया पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी अफवा फेटाळून लावत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते वेळेवर मिळतील, परंतु पुढील लाभ सुरू ठेवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत लक्षात ठेवावी. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा. धन्यवाद.